महाराष्ट्र हादरला आहे. नाशिकमध्ये महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचाराच्या आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन याने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान या मंदिराच्या विश्वस्तपदी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत. होय, ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? ज्या आयोगाचे काम महिलांना न्याय मिळवून देणे आहे, त्या आयोगाच्या प्रमुखाचाच संबंध आरोपीशी. मंदिराच्या विश्वस्तपदी कार्यक्रमात सहभाग. शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आज कडाडून हल्ला चढवला. आज आपण पाहिलं तर दर मिनिटाला महिलांविरोधात 2 गुन्हे दाखल होत आहेत आणि अशा वेळी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचे आपल्याला संबंध दिसतात क्रिमिनल अशोक खरात यांच्यासोबत. खरंच या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तातडीने त्यांची नैतिकता म्हणून रुपाली चाकणकरांची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करते आणि या सरकारला विनंती करते की खरातांवर आणि चाकणकरांवर सगळ्या मामल्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यात स्वतः खूप वाईट वाटतं समजून की त्या स्वतः विश्वस्त आहेत त्यांच्या एका संस्थेच्या. तुम्ही इमॅजिन करा, महिला आयोगासारखी बॉडी जी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, जी इतकी महत्त्वाचं त्या ठिकाणी त्याचं केंद्रस्थान आहे, अशा वेळी त्यांचे संबंध एका क्रिमिनल बरोबर, एका भोंदू बाबांबरोबर, त्यांच्या संस्थेबरोबर असणं ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही शेका पक्षाच्या वतीने तातडीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो.